छगन भुजबळ यांच्या संदर्भात भुजबळ भाजपाच्या वाटेवर आहेत असा दावा दमानिया यांनी केला, तर दमानिया यांचा दावा भुजबळांनी मात्र फेटाळून लावलाय। भुजबळ हे आता भाजपच्या वाटेवर आहेत आणि भाजप त्यांना त्यांचा राष्ट्रीय पातळीवर ओबीसी चेहरा म्हणून प्रोजेक्ट करणार आहे। तर खरं तर तेव्हा मला म्हणजे वाटलं नव्हतं असं काही होईल, पण जेव्हा आत्ताच हल्लीच मला जेव्हा पुन्हा कळलं तेव्हा ते मला अतिशय धक्कादायक असं वाटलं। कारण ह्याच भुजबळांवर माझ्याबरोबर मी जेव्हा जनहित याचिका केली होती आम आदमी पक्षातर्फे, तेव्हा भाजपने देखील त्यांच्यावर असे सेम आरोप केले होते की त्यांनाही काय माहिती कुठून मिळाली आणि काय त्या म्हणाल्या, मला काय कल्पना आणि का म्हणाल्या त्या। पण ठीक आहे, आता त्या म्हणाल्या तर असलं काहीही प्रपोजल माझ्याकडे नाही आणि ओबीसीचं काम तर मी आहे देशभर करतच आहे, आणखी नवीन काय होणार। पहिल्यांदा तर आमच्या पक्षाचे निर्णय आम्ही करतो, आमच्या पक्षाचे निर्णय अंजली दमानिया करत नाहीत। अलीकडच्या काळात मला असं वाटतं की अंजली दमानिया या सुप्रियाताईंच्या जास्त संपर्कात आहेत, त्यामुळे ते अशा प्रकारचे ट्विट करत असतील। पण भुजबळ साहेब त्यांच्या पक्षात आहे, आम्ही आमच्या पक्षात आहोत। मी अंजली दमानियाजी त्या ताईंशी एवढंच सांगेल बोलताना आपल्या माध्यमातून, ना छगन भुजबळ भारतीय जनता पार्टीच्या कुठल्या नेत्याच्या संपर्कात आहे, राज्याचा अध्यक्ष म्हणून कधीही भुजबळांनी भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांची इच्छा व्यक्त केली नाही आहे। मला वाटतं ते भाजपमध्ये कधी येणारही नाही अशी परिस्थिती आहे। त्यामुळं चुकीचा नरेटिव्ह या महाराष्ट्राला देऊ नये अशी विनंती अंजलीताई दमानियाला माझी आहे।